अरे चालला कुठे? थांबा थांबा. नमस्कार म्हणजे तुम्ही पाहता डिजिटल मावळे आणि आज आपल्या चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ आपण चालू करत आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपला पहिला व्हिडिओ जो काही लोकांनी पाहिला नाहीये तर त्यांना इकडे नाही तर इकडे कुठेतरी लिंक दिसेल तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तो व्हिडिओ आपला 500 अंडर 500 मधला होता आणि आपण आता जो दुसरा व्हिडिओ चालू करतोय तो असणार आहे 1000च्या आतमधला. तर आपला पहिला प्रोडक्ट आहे, आपण बघूया. आपल्या पहिल्याकडे पहिला प्रोडक्ट आलेला आहे, तर आपण याला अनबॉक्स करून घेऊया आणि बघूया की कुठला आहे प्रोडक्ट. One eternity later. ओके, तर हे सगळे पाला पाच वेळा आपण बाजूला टाकूया आणि प्रोडक्ट तुमच्या समोर आहे. एलईडी वायरलेस चार्जिंग स्पीकर विथ एलईडी दिसते तुम्हाला. तर हा प्रोडक्ट आहे जो तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे, ते आपण याला अनबॉक्स करून घेऊया. ठीक आहे, ओके. तर मी हा बॉक्स खोलतोय आणि मधली कंडिशन काय ते आपण जाणून घेऊया. एक USB केबल आहे A to Type C, जी आता सगळ्या ठिकाणी चालू आहे कारण का मायक्रो बंद होऊन खूप जमाना होत झालाय. आणि दुसरं काय नाही, बॉक्स खाली आहे. हा स्पीकर आहे, याला आपण बघूयाच. पण मला तरी असं वाटतं की ही जो पोर्ट आहे ना खूप लहान दिलाय. म्हणजे थोडक्यात असं आहे की हा कुठे लावणार ना, टचही नाही होऊ शकत आहे. खूप एवढा लहान दिलाय. थोडासा मोठा असतं तर थोडं चांगलं दिलं असतं आणि जर केबल पण थोडीशी चांगल्या क्वालिटीची असते तर वर्थ असतं, कारण की आपण 1000 रुपये टाकतोय तर याच्यामध्ये थोडंफार तरी काहीतरी चांगलं असायला पाहिजे तसं मला वाटतंय. तुमचं म्हणणं काय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हा आपल्याकडे स्पीकर आहे, मी याला चालू करून बघतो. ऑनचा ऑप्शन इकडेच आहे फ्रंटला. पटता हात, येस, बघा चालू झालाय. तुमच्या समोरच आहे प्रोडक्ट. तर आपण याची अनबॉक्सिंग तर केलीच आहे. हा जी जो वायरलेस स्पीकर आहे आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट याला इकडे दिलेला आहे, तर आपण नक्कीच चेक करूया. पहिला आपण याला गाणं वाजवून चेक करूया की गाणं एकदम प्रॉपर वाजते का, साऊंड क्वालिटी काय आहे जरा चेक करूया. क्वालिटी काय नाही, चांगला आहे. साऊंड क्वालिटी पण ठीकठाक आहे, म्हणजे वर्थ इट आहे. 1000च्या आतमध्ये अजून काय पाहिजे होतं मला. एक चांगला असा जिम टाईप मध्ये एकदम असं एक डेस्कटॉप वरती दिसणार एकदम झळकणारा असं एक चांगलं युनिक असं प्रोडक्ट वाटतंय. कारण की कोणी तुमच्या घरी आलं तुम्हाला विचारू शकतं की भावा की हा प्रोडक्ट कुठून घेतलास तू आणि कितीला घेतला. तर आपण नक्कीच सांगू शकतो की 850ला आम्हाला हा प्रोडक्ट भेटलाय आणि याची डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक तर तुम्हाला देतच आहोत. तुम्हाला सुद्धा जर हा प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही नक्की घ्या. आणि दुसरी गोष्ट आपण याचा वायरलेस चार्जिंगचा आता बघणार आहोत की हा वायरलेस चार्ज होतो की नाही. तर आपण एकदा चेक करून घेऊया. वायरलेस चार्जिंग मध्ये जी झालेला दिसतोय मला. क्या? ये क्या बक रहे हो? असं मला वाटतंय. पण आपण एकदा थांबा, दुसऱ्या साईडून चेक करून बघूया. दुसऱ्या साईडून सुद्धा जी बनवलेला आहे आपल्याला. मे बी आपण याला एकदा मे बी मला असं वाटतं की आपण वायर अटॅच करून चेक करावं. जर मे बी चालला तर आपल्याला समजेल, कारण की मला नाही वाटत का जर एवढा जर 850 रुपयाचा काय तो स्पीकर आहे पण याच्यामध्ये जी लाईट विथ स्पीकर एवढं मला वाटत नाही तो एक वायरलेस मोबाईल चार्ज करून देऊ शकतो. त्याच्यामुळे आपण याला एकदा कनेक्ट करून बघूया आणि मग बघूया चार्ज होतोय का मग आपल्याला जी होतोय. तर नक्कीच वायरचं कनेक्शन झालेलं आपल्याकडे. टाईप सी ची चार्जिंग केबल याला इकडे लागते. तर आपण या जी शेप मधला जो ब्लूटूथ स्पीकर विथ वायरलेस चार्जिंग आहे ती आपण वायरलेस चार्जिंग चेक करूया. ओके, मी केबल तर लावलेली आहे. येस, वायरलेस चार्जिंग चालू झालेली आहे. डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला वायरलेस चार्जिंग करता येणार नाही. विदाउट वायरलेस चार्जिंग तुम्ही याला विदाउट प्लग इन यूज करू शकता, सॉन्ग वाजवू शकता,
जसं की आता मी वाजवलं, पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवलं. आता प्लगइन मध्ये तुम्हाला ऐकायला येत 4 सुद्धा होते, गाणं सुद्धा वाजते, लाइटनिंग म्युझिकच्या याच्यावरती होते, 4 वाजते. तर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडतोय की नाही आवडतोय ते तर कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा प्रोडक्ट मागवायचा असेल तर माझ्यामध्ये तुम्ही मागू शकता, कारण की चार्जिंग करायला आपण केबल नॉर्मली लावतोच, त्याशिवाय चार्ज कुठलीच गोष्ट होत नाही. तर हा सुद्धा प्रोडक्ट आहे ना, तुम्ही मागू शकता, असं काही नाही. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. मी रिपीट करतोय की डिस्क्रिप्शन मध्ये आपले लिंक आहेत, तर तुम्ही तिकडून हा प्रोडक्ट मागवू शकता. असला फोन केला इथं माझी मोबाईल विकून जिंदगी जाते माझी. अरे काय मोबाईल हिट होऊन जिंदगी जाते. माझ्या मित्राने प्रोडक्ट घेतलाय बघ, तो पण 1000च्या आत मधला. छान भारी प्रोडक्ट आहे. ठीक आहे, पकड. माझ्या काय कामाचं आहे का नाही? अरे भाई एकदा वापरून तर बघ, अख्खा फोन एकदम चिल, गेम खेळताना तुला कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही. 100% वापरून बघ. ठीक आहे. कोणता मित्र आहे पण आलाय पूर्ण प्रोडक्ट? अरे काय ओपन आलं, काय बोलतो, खरं की काय? तुझ्या समोर दिसला नाही तुला? अरे अमेझॉन वरून मागवलाय तरी पण ओपन आलाय. मिशोवाल्यांचं तर मी ऐकलं होतं, पण अमेझॉन वाले पण. मिशो तर जाऊ द्या. अरे भाई जाऊ दे, आता एक काम कर, आता जर तुला भेटलाच आहे ना, रिव्ह्यू तर कर, मग बघू आपण काय होतंय. ठीक आहे, बघूया आपण किती हीट होतंय, किती काय होतंय. चला. हा कूलर एक पाहिजे, बघून घ्या तुम्ही. त्याच्यासोबत एक वायर आलेली, दिसायला तर खूप छान आहे. मागून बघा, लुक तर एक नंबर आहे. बघूया आता कसा दिसतो. आता आपण ट्राय करून बघूया की हा खरोखर मोबाईलला कूल करतो की नाही, नाहीतर माझं डोकं हिट होणार आहे. चला. हा मोबाईल आहे माहिती आहे, आयफोन तुम्हाला माहितच आहे केवढा हिट होतो खेळताना. ही वायर चांगली, तशी चांगली मोठी दिलेली. मी जर चांगल्या हिशोबाने खेळला तर तुम्हाला पुढे एकदम शाईन आणि खूप आत्ताच थंड व्हायला लागले. असं हाताला माझा एकदम थंड चीज, जसं काय मी बर्फात आटा एवढं. बापरे, तुम्ही बघा हे निशाण येते. मी आत्ताच चालू केलेलं आहे. बापरे, तर झाली आहे. तर याला लावूया आता मोबाईलवर. आता तुम्ही बघितलं असेल मी गेमिंग करून बघितलेलं या फोनवर. तर आता आपण या फोनला बघूया हा थोडा मागून हिट झालाय की काय होतंय. माझा फोन पूर्ण ह्या पार्ट मध्ये पूर्ण चिल आहे. इकडे थोडाफार हिट होतोय साईडला, पण मधून पूर्णपणे चिल्ड झालेला आहे. तसं तर हा प्रोडक्ट खूप चिल्ड झालेला आहे आणि मला आवडला सुद्धा. पण एकच गोष्ट याची खटकती आहे मला की हा ओपन आला होता. बाकी याचा काय मला डिसएडव्हान्टेज वाटत नाही. फक्त हा पूर्ण मोबाईल चिल नाही करत आहे, तो पण एक डिसएडव्हान्टेज आहे. फक्त तुमचा प्रोसेसर थोडाफार तो कूल करेल आणि एकदा तुम्ही हात लावला तर तुम्हाला दिसेल की हा थंड तर करणार आहे तुमचा मोबाईल 100%. जर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही तिकडे जाऊन हा परचेस करू शकता आणि मला सांगा नक्की की हा प्रोडक्ट तुम्हाला ओपन बॉक्समध्ये येतोय की पॅकिंगमध्ये येतोय. जसं की मित्रांनो, पहिला तुम्ही बघितलं असेल की कार क्लिनिंगसाठी आपण ते एक मॉब आणलेला, त्याच्यात सारखं मी आता एक कार वॉशर आणलाय, जो की फक्त आणि फक्त 1000 रुपयाचा आहे आणि तो खूप चांगला आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. ही आहे मोठी गन आहे वॉशिंगची, जी कार वॉशर नावाने येते अमेझॉन वरती. ठीक आहे, लक्षात घ्या. तर ही जशी की गन येते आणि एक बॅटरी आहे 48 वोल्टची आहे. मॅक्सिमम पॉवर लिंक सिस्टम काहीतरी आहे, कंपनी कुठली आहे माहित नाही आपल्याला, पण रॅन्डम कंपनी आहे. आणि बॅटरी इझिली लागते. ही आहे गन, चांगली पर्यंत दिसते आणि लुकसाठी पण छान आहे. त्यात भेटतात आपल्याला समथिंग अटॅचमेंट भेटतात, जसं की हा एक पाईप आहे
पण मला असं वाटलं की थोडा पाईपची क्वालिटी जर चांगली झाली असती तर अजून बेटर झालं असतं. काय मॅन्युअल्स भेटतात हे काय कामाचे नसतील, आपण वाचणार पण नाहीये. आणि एक आहे 0 डिग्रीचा, ज्याच्याने की जास्त प्रेशर मध्ये पाणी येईल. हा जो स्प्लिट आहे हा पुढे जाऊन आपण असेंबल करून पाहणारच आहे. आणि हे एक काय दिलं ते मलाही नाही कळलं, त्या मॅन्युअल मध्ये पण नसेल लिहिलेलं माझ्या हिशोबाने. आणि एक एक्स्ट्रा बॅटरी भेटते. हा एक फिल्टर आहे जो पाण्यात जाणार, आणि हा आहे नोझल आहे जो की गनच्या खाली लागेल, आणि ही फोमची बॉटल आहे. तर मित्रांनो असं पाहिलं असेल एवढं आपल्याला सामान भेटलेलं आहे. आता आपण याला असेंबल करूया, चला. जशी की तुम्ही पाहतात ही मशीन जी आपण 1000 रुपयाच्या आत घेतलेली आहे, हिचा वापर कसा होतो तो पाहून घेऊ आपण आणि असेंबल ही करूया. तर आपण पाहूया प्रेशर कसं आहे. प्रेशर तर फार छान आहे. तर तुम्ही पाहू शकता याचा प्रेशरही खूप जास्त चांगला आहे, आणि घाण पण निघते, सुरक्षित सगळे निघत आहेत. आणि याचा पाईप अजून पण मोठा आहे जो की बंपर पर्यंत पूर्ण आहे. आणि जशी की घाण पाहू शकता तुम्ही निघते प्रेशर वॉशनी. आणि माझ्या हिशोबाने तर व्हॅल्यू फॉर मनी मशीन असेल ही. यात अजून एक नॉझल आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो एका मिनिटात. नॉझल लावायच्या पहिला फक्त हे खालती करायचं आणि नॉझल लावायचा असतो, बस एवढंच आहे. आणि त्यानंतर आता हा स्प्रेवाला आहे जो की आपण पाहू शकता. हे बघा, हा फोम बरोबर मारू शकतो तुम्ही. जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर डायरेक्ट बालडीत फोम मारायचा, आणि याला असं वॉश करायला बेटर आहे. बघा, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण फक्त एवढ्याशा बालडीतनं त्या मशीनीने पूर्ण एक टायर आणि एक पूर्ण साईड आपण कंप्लीट केलेली, जी की घाण पण गेली असती. पाणी संपल्यामुळे आपली माती झालेली आहे बिकॉज ऑफ यतीश, फक्त की पाणी आणू नाही पाहिला. आणि गाडी क्लीन होते. फक्त आपल्याला एकच काम करायचं की गाडीला एक कपडा मारायचा सुका हाताने, गाडी चकाकता क्लीन, चकाकता. अरे जाट जीप बंड्या, तेरे जीप को मैं पकड़ के ना ऊपर से रोड रोलर चलाऊंगा नल्ले. क्लीन एकदम क्लिअर होऊ जाईल एकदम. तुम्ही हा लुक पण बघू शकता. माझ्या हिशोबाने तर गाडी खूप चांगली झालेली आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट असणार आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की याचं प्रेशर वगैरे खूप चांगलं आहे आणि खूप कमी किमतीत आहे. जसं की एका बालडीत तुम्ही बघितलं एक साईड पूर्ण झालेली आहे, आणि त्या यतीशला तर बालडी भेटत नव्हती म्हणून तेवढ्याच बालडीत आम्ही निपटवलेलं आहे पूर्णपणे. जर तुम्हाला जर हा प्रोडक्ट आवडला असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या लिंक येईल, तुम्ही नक्की त्याला ट्राय करा आणि आम्हाला पण फीडबॅक कळवा कमेंट्स मध्ये जाऊन. थँक्यू. तर आजच्या आपल्या अंडर 1000 मधल्या व्हिडिओचा हा चौथा प्रोडक्ट कोणता येतो ते आपण बघूया. हा पण एक स्पीकरच आलेला आहे. वूस कंपनी, वूस बास वायरलेस स्पीकर आहे. एकदा खोलून बघूया. प्लॅस्टिक सारखा स्पीकर आहे, हे बघू शकता तुम्ही. ज्याला हे पकडायला एक रोप टाईप पण आहे. आतमध्ये एक वायर आहे, बाकी अजून काय नाही. आता याला ऑन करून बघूया आपण, याचा आवाज केवढा येतो. To our music world, the Bluetooth device is ready to pair. बापरे, Bluetooth mode. आवाज तर खूप आहे. आता आपण याला मोबाईलला कनेक्ट करून बघू का हा वाजतो कसा. तसा तर ह्या प्रोडक्टचा आवाज खूपच जास्त आहे, जसा एक चायना मालचा असतो. पण हा जेन्युइनली खूप चांगला वाजतोय. पण याची बिल्ड क्वालिटी थोडी चांगली असती तर जरा बरं पडलं असतं, कारण की हा एक अंडर 1590चा प्रोडक्ट आहे. तर जरा अजून बिल्ड क्वालिटी चांगली असती
तर हा थोडा वर्थ इट प्रोडक्ट आम्हाला वाटला असता. याचे लिंक तसे तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तुम्ही जर हा घेतला तर आम्हाला नक्की सांगा का हा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटला ते. मित्रांनो, जसं की तुम्ही आतापर्यंत 4 प्रोडक्ट पाहिले असतील, ते तुम्हाला ओमने आणि यतीशने दाखवलेत आणि मी सुद्धा दाखवले त्यातले. पण आता आपल्याकडे आजच्या या व्हिडिओ मधला शेवटचा प्रोडक्ट आहे, तो सुद्धा 1000च्या आत मधला शेवटचा प्रोडक्ट कुठला आहे तो बघूया. तर हा आहे शेवटचा प्रोडक्ट, आजच्या या व्हिडिओ मधला शेवटचा LED विथ फॅन डीपी. या फॅनचं नाव आहे डीपी रिचार्जेबल टेबल फॅन आहे. हा डीपी 7626 याचा हा नंबर आहे, कोड नंबर आहे. आणि LED आहे, स्मूथ आणि फुल फॅन आहे. याला तुम्ही पॉवर बँक सोबत सुद्धा युज करू शकता. आपण याला अनबॉक्स करूया आणि मग चेक करूया की या फॅन मध्ये काय काय आहे. बॉक्सची सुद्धा गरज नाहीये. तर हा आहे फॅन, दिसतो तुम्हाला डीपी फॅन. खूप छोटा असा आहे, मस्त एकदम असा डेस्क वरती असं शोभून दिसेल. खूप असं छान वाटतंय, असं खूप मस्त कूल वाटते. कोणी आलं घरात ते तुम्हाला विचारेल की इतकसा छोटासा मस्त पोर्टेबल फॅन आहे, खूप दिसायला चांगला वाटतो. याची काही मोड आहेत ते आपण चेक करूया. तुम्हाला इकडे दिसत असतील, इकडे मोड आहेत काही याच्यावरती दिलेले, ते आपण एक चेक करूया. पहिला मोड आहे फॅन, हा पहिला स्पीड आहे. त्यानंतर हा दुसरा स्पीड, हा तिसरा स्पीड फायनल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये लाईट्स दिलेले आहेत, पहिला दुसरा, हे दोन लाईट्स दिलेले आहेत. तर खूप चांगला असा फॅन आहे आणि ऍक्च्युली हा डेस्क वरती ठेवण्याच्या लायकीचा आहे. पहिली गोष्ट तर 1000 रुपयामध्ये येतो, परंतु तुमच्या डेस्कची शोभा वाढवतो. आणि तुम्ही जर कम्प्युटरवरती काम करता, डेस्कटॉपवरती काम करता किंवा तुमच्या लॅपटॉपवरती काम करता, जर लाईट जाते आणि आता गरमी होते, गरमीचा सीझन आहे, तर याच्यामध्ये हा फॅन घेणं मला तरी वाटतं खूप योग्य आहे. कारण की हा खूप मे बी कंपनीने असं सांगितलं की 3 ते 4 तास चालतो मिनिमम स्पीडवरती. तर माझ्या प्रमाणे तरी मला हा योग्य वाटतंय की 1000 रुपयामध्ये जर तुम्हाला 3 ते 4 तास लाईट नसेल, जर तुमच्याकडे लाईट नाही किंवा इन्व्हर्टर असेल किंवा तरी पण इन्व्हर्टर संपून 2 दिवस लाईट नाही, कुठे शेडिंग असतं काही असतं, तर आपला हा वर्थ आहे. बिकॉज की आपली 3 ते 4 तास सुखाचं जाईल या फॅनमध्ये. लाईट सुद्धा आहे, काळोख असेल तर लाईट यूज करू शकतो, काळोख नसेल तर फक्त फॅन यूज करू शकतो. तर मला तरी हा प्रोडक्ट एकदम चांगला वाटलाय आणि वर्थ आहे. तर आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रोडक्ट डीपी फॅन आहे. तर मला असं वाटतं की हा खूप चांगला असा प्रोडक्ट आहे आणि तुम्ही हा घ्यावा. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला देतोय. आणि जर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट नाही आवडला ते सुद्धा सांगा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की आमचं काम आहे रिव्ह्यू करणं आणि तुम्हाला समजवणं आणि सांगणं. बाकी तुमचा रिस्पॉन्स काय येतोय त्याच्यावरती आम्हाला अवलंबून होतं की आम्ही पुढच्या व्हिडिओ कसे बनवावे आणि काय बनवावे. तर आजचा या दुसरा व्हिडिओ जो आपल्या चॅनलवरती आज पडलाय, हा 1000 अंडर याच्यामधला हा शेवटचा प्रोडक्ट होता. तर आज ही व्हिडिओ इकडेच समाप्त होणार आहे. अरे चालला कुठे, थांबा. आता आलात आहात, जर पूर्ण व्हिडिओ बघितलाय तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल मावळे असेच तुम्हाला दर्जेदार आणि एकदम धमाकेदार व्हिडिओ घेऊन येणार आहेत पुढे सुद्धा. आणि आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करूया की आपण हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय. पण आपलं पहिलं काम आहे मराठी ऑडियन्स, जी आपल्याला हवीच आहे आणि कायम आपल्या पाठीशी उभी असणार आहे, हे मला 100% कॉन्फिडन्स आहे. तर भेटूया पुढच्या वेळेस. जय महाराष्ट्र.